गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेलं वैष्णवी हगवणे हिच्या बाळाचा शोध लागलाय आणि वैष्णवीच्या पालकांनी तिचं बाळ गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेलं वैष्णवी हगवणे हिच्या बाळाचा शोध लागलाय आणि वैष्णवीच्या पालकांना तिचं बाळ सोपवण्यात आलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन केलाय आणि या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत। अशातच आता वैष्णवीच्या बाळाचाही शोध लागलाय आणि वैष्णवी हगवणेच्या बाळाला अनिल कसपटे यांच्याजवळ देण्यात आलंय। कसपटे कुटुंबियांचा हे घर आहे आणि या ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून ते वैष्णवी हगवणे यांचं छोटंसं बाळ 9-10 महिन्याचं बाळ जे बेपत्ता होतं ते आज अखेर यांच्या ताब्यात सोपवण्यात आलेलं आहे। ताई काय झालं नेमकं हे बाळ नेमकं आरोपी अटक नाही काय मागणी करावी दादांनी आरोपीला लवकरात लवकर पकडावं, त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील। बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं। आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं। बाळ आमचं सुखरूप आहे, आता आम्ही आनंदी। कुठून सापडलं त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही। अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता। त्यांनी कॉल केला आणि बाणेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी। काय झालं नेमकं सुरुवातीला फोन आला काय घडलं? आम्हाला मध्ये असं समजलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो। पण मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही बाणेर हायवेला आहे। त्यांनी आमचं बाळ आपल्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले। आम्ही विचारलं नाही कोणी काय नाही, अज्ञातच व्यक्ती होता। आपल्या चॅनलवाल्यांचं खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बाळ आम्हाला मिळालं, आपले खूप खूप धन्यवाद। पण बाळ होतं कुठे, काय झालं, कुणापासून आलं? बाळ सुखरूप मिळालं, त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सुपूर्द केलं। कारण ज्या व्यक्तीनं